आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामध्ये क्रिकेट हा आजही मी म्हणेन की जिवंत आहे, कारण ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या स्पर्धा मैदानावरती आयोजित केल्या जातात वाघमोडे साहेबांचं शुभागमन आपल्याला नक्कीच व्यासपीठावरती पाहायला मिळतं. हार्दिक स्वागत आहे साहेब आपलं. आणि जसा सामना सुरू होईल मला वाटतं दोन सलामीवीर फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये थोडेसं स्ट्रॅटर्जी बदलली गेली संघर्ष संघाची. सुहास नाळे ऐवजी राहुल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि गरज आहे. पहा, दोन स्पर्धा तुम्ही सलग सेमीफायनल पर्यंत मजल मारताय, परंतु अपयशाला सामोरं जावं लागतंय. फायनल मध्ये जाण्यापासून तुम्हाला वंचित केलं जात आहे प्रतिस्पर्धी संघाकडून आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला प्लॅन बी हा नक्कीच अंमलात आणावा लागेल. तर नक्कीच या ठिकाणी पहा पारितोषिक आलंय, कारण वाघमोडे साहेब मैदानावरती ज्या ज्या वेळेला खेळाडू येतात त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी वाघमोडे साहेब नेहमी तयार असतात, तत्पर असतात आणि खास करून संघर्ष संघ ज्या ज्या वेळेला परफॉर्म करतो मैदानावरती त्या त्या वेळेला विलाजी वाघमोडे साहेबांचं खूप मोठं योगदान हे नक्कीच त्या संघाच्या बाजूने असतं. सलग 3 चेंडूवर 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक विलासजी वाघमोडे साहेब यांच्या माध्यमातून. अर्थातच मामा असं त्यांना संबोधलं जातं. पहा या ठिकाणी दोन सलामीवीर फलंदाज अर्थातच राहुल चक्रपाणी. बरेच दिवस या गोष्टीवरती विचार केला जात होता की राहुलला सर्कलच्या ओव्हरमध्ये नक्कीच या ठिकाणी आणलं जावं आणि कदाचित आज संघनायकानं हा जो प्लॅन आहे हा प्लॅन मात्र एक्झिक्यूट केलाय संघर्ष संघासाठी. कारण या फलंदाजामध्ये क्षमता आहे इनफिल्ड क्लिअर करण्याची. 7 क्रमांकाची जर्सी परिधान केले राहुल चक्रपाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला. तर स्ट्रायकिंग एंडला मात्र ललित केशवन अर्थातच ललित केशवनचा वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. तमाम क्रीडा रसिकांना माहित आहे की याच मैदानावरती महाराष्ट्र ओपनच्या स्पर्धा झाल्या होत्या आणि तिथे मुंबईच्या ओपन संघाची अक्षरशः विवरण गोलंदाजांची पिसा काढली होती या फलंदाजाने आणि तब्बल 50 धावांची खेळी त्या सामन्यामध्ये साकारली होती. विजयाचा शिल्पकार ठरला होता. म्हणजे क्षमता याही खेळाडूमध्ये आहे. तर गेम ऑन. सामना मात्र या ठिकाणी होतोय सुरू. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक पहिले षटक घेऊन गोलंदाज सागर. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ट्रॅप रचला गेला, जाळ बिंडला आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात ललित केशवन मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज इथे मात्र गमावला गेलाय आणि कव्हर रिजन मध्ये कव्हर रिजन हे स्ट्रॉंग झोन आहे या खेळाडूचं हे ओळखलं होतं. हलकाचा फ्लाईट दिला होता चेंडूला गोलंदाज सागरनं आणि इथे मात्र पहिला फलंदाज गमावला तो अर्थातच संघर्ष संघानं. थोडीशी खराब सुरुवात अपेक्षेपेक्षा म्हणेन की खराब सुरुवात ही नक्कीच पाहायला मिळाली संघर्ष संघाकडून. कारण ललित केशवन अर्थातच लल्ला या फलंदाजावरती बरंचसं काही डिपेंड संघर्ष संघाच्या फलंदाजीचं. इथे मात्र नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 सागर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सागर या नवोदित खेळाडूला इथे मात्र संधी दिली गेली. कदाचित दादा भोईर आपण अपेक्षा केली होती की सर्कलच्या षटकामध्ये दादा भोईर हा देखील एक चांगला विकल्प आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये एक काळ अक्षरशः या खेळाडूनं अष्टपैलू खेळानं अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडलं होतं. परंतु अशा खेळाडूला तुम्ही बॅक करणं गरजेचं आहे. मला वाटतं दादा भोईर हा एक चांगला विकल्प होता, परंतु युवा खेळाडूवरती विश्वास दर्शवला गेला. डावकुरे हाताच्या फलंदाज सागरला इथे मात्र इन ॲट नंबर 3 प्रमोट केलं गेलंय. राहुलला तुम्ही आज संधी दिली आहे सर्कलच्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर फलंदाज गमावलाय तिथे मात्र दडपण हे पुन्हा एकदा पाहायला मिळतंय ते येणाऱ्या फलंदाजावरती. यावेळेस सागर लॉफ केलाय चेंडूला, खराब शॉट सिलेक्शन आणि इथे मात्र परतावं लागेल. बॅक टू बॅक दुसरी सफलता. 2 चेंडूवरती 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद. गोलंदाज सागर. जो निर्णय घेतला गेला होता नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्या निर्णयाला मात्र सार्थ गोलंदाजी. इथे मात्र 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद केलेत. पहा पंचांची काही
जुन्या चेंडूची मागणी नक्कीच. तर पंच जर आपण पाहिलं तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सलग तिसऱ्या सामन्यामध्ये पंचांच्या भूमिकेसाठी उभे आहेत आणि त्यांचं देखील खरं तर कौतुक करावं लागेल. इथे मात्र भीम यादव पण अजूनही आपल्याला वेट करावं लागेल. दादा भोईरला कदाचित अंतिम षटकांसाठी राखून ठेवलं गेलंय, परंतु सर्कलच्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये दादा भोईरची फलंदाजी हे नक्कीच उपयुक्त ठरू शकते. परंतु भीम यादव हा देखील एक चांगला खेळाडू आहे, चांगले विकल्प आहेत. पण संघर्ष संघाचा जर आपण विचार केला तर अगदी तळापर्यंत फलंदाजी आहे. अद्यापही सुहास नाळे या संघामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळत नाहीये. 3 चेंडू 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी रोख रक्कम 2222चं पारितोषिक. इथे मात्र राहुल ऑन स्ट्राईक आहे. फील्ड प्लेसमेंट पाहिली जाते, एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक कुठे उभे आहेत, कोणत्या पद्धतीचे शॉट सिलेक्शन करायचं. इथे मात्र शफल केलाय क्रॉस द लाईन आणि ही खासियत आहे या खेळाडूची. का या खेळाडूला सर्कल मध्ये प्रमोट केलं गेलंय सर्कलची ओव्हर खेळण्यासाठी हे मात्र दाखवून दिलंय. पॅडल स्वीप केलाय चेंडूला आणि 4 महत्वपूर्ण धावा इथे मात्र धावफलकावरती उभारले गेले आहेत. परंतु कौतुक गोलंदाज सागरचं देखील. पहिल्या चेंडूवरती ललित केशवन बाद, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज सागरला तंबूचा रस्ता दाखवलाय आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. पण किरण डेंबरे हा एक विकल्प आहे, परंतु तो अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये खूप चांगली फलंदाजी करू शकतो, क्षमता या फलंदाजामध्ये. दादा भोईर एक विकल्प आहे, त्यानंतर मंगेश साळुंके एक विकल्प आहे, स्वतः हनुमंत चौधर संघनायक हा देखील एक चांगला विकल्प आहे. इथे मात्र डाऊन द विकेट आलाय. पावलांचा वापर, लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मधून हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, सिंगल मात्र मिळते. कॉन्फिडंट आहे राहुलचा जर आपण विचार केला, राहुल चक्रपाणी सलामीवीर फलंदाज 5 धावांचं योगदान दिलंय. एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय आणि संघर्ष संघाची धावसंख्या धावफलकावरती देखील 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर 5 धावा. भीम यादव याही खेळाडूला आपण सातत्यानं व्यावसायिक क्रिकेटमध्ये नक्कीच पाहतो. इथे मात्र धीम्या गतीने चेंडू फेकला गेलाय. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, पहिला फलंदाज शफल करतोय, थोडासा व्रिस्टचा वापर केला गेला, धीम्या गतीने चेंडू फेकला. बॅक ऑफ द डिलिव्हरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आणि ही विविधता तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे. तर नक्कीच पहा, किरण डेंबरे अद्याप मैदानावरती आले नाहीत आणि नागोरी साहेबांनी त्यांच्यासाठी पारितोषिक देखील लावलंय. तर ज्यावेळेला किरण मैदानाच्या आतमध्ये येतील त्यावेळेला आपण या पारितोषिकाची नक्कीच अनाउन्समेंट करू. परंतु वाघमोडे साहेबांकडनं सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावणाऱ्या फलंदाजासाठी 3000 रुपयांचं पारितोषिक. इथे मोठा फटका येणं गरजेचा आणि लॉफ्ट केलाय. नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू ऑन बाउन्स इनटू द फेन्स, लॉंग ऑन सीमारेखा पार, चौकार. षटक समाप्त होतं या ठिकाणी आणि षटकाच्या अंतिम चेंडूवरती आलेल्या या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावर 2 गडी बाद, 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड, 9 धावा धावफलकावरती आल्यात. परंतु गोलंदाज सागरनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र अवघ्या 2 चौकारांच्या मदतीनं 9 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. ललित केशवनला तंबूचा रस्ता दाखवला, त्यानंतर सागर एका युवा खेळाडूला प्रमोट केलं गेलं होतं. अजूनही जर आपण पाहिलं फलंदाजी खूप खोलवर आहे. दादा भोईर आहेत, हनुमंत चौधर आहेत, किरण ढेंबरे आहेत, सुहास नाळे आहेत, अजित नाळे देखील एक उपयुक्त खेळाडू आहे आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर मंगेश साळुंके हा देखील एक चांगला पर्याय या संघामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना खेळतोय संघर्ष संघ. शिवगर्जना संघ देखील संपूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. रवी उतेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा संघ नक्कीच आपल्याला कळंबोली क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. रवी उतेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर रनिंग बिटवीन द विकेट साठी नक्कीच ओळखले जायचे. जिथे एकही धाव नसेल त्या ठिकाणी 1 धाव असायची. मग विचार करा, जिथे 1 धाव असेल तिथे अगदी 3-3 धावा पळून काढण्याची क्षमता देखील त्यांच्यामध्ये होती. तर असे रवी उतेकर आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत आणि त्यांचा सुपुत्र, त्यांचा मुलगा, अर्थातच त्यांचे सुपुत्र या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. रोशन उतेकरच्या माध्यमातून
यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, प्रीमेडिटेड शॉट अगोदरच माणूस बनवला होता आणि ही कलात्मकता फलंदाज राहुल चक्रपाणीच्या बॅटमधनं संपूर्ण जबाबदारीनिशी यावेळेस मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. का या खेळाडूला प्रमोट केलं गेलं, या खेळाडूची गुणवत्ता काय, या खेळाडूचा खेळाचा दर्जा काय, हे मात्र या खेळाडूनं या शॉट मध्ये दाखवून दिलंय. या अगोदर आपण पाहिलं पॅडल स्वीप केला, चौकार वसूल केला, त्यानंतर मात्र रिव्हर्स स्वाईप केला आणि 4 महत्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी उभारल्या गेल्या. नवीन गोलंदाज उमेश दादा भोईर यावेळेस मात्र लॉफ्ट काढायचा प्रयत्न श्रीधर झेलच्या खाली येत आहेत, कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि इथून मात्र परतावं लागेल राहुलला. 2 चौकारांची उपयुक्त खेळी साकारल्यानंतर मात्र कव्हर क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या दिशेने चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न मात्र ठरला असफल. 3रा फलंदाज गमावला गेला तो संघर्ष संघाच्या माध्यमातून. मंगेश साळुंके यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना इनॅट नंबर 5 आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. भीम यादव अजूनही मैदानाच्या आतमध्ये, मंगेश साळुंके ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच येताना पाहायला मिळतील. परंतु गोलंदाज उमेश यांचं देखील कौतुक करावं लागेल. अनुभव आहे ग्रामीण क्रिकेटचा जर आपण विचार केला तर खेडोकपाडा संघाकडून प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप मोठा नावलौकिक दादा भोईर असतील, त्याचबरोबर उमेश भोईर असतील, त्याचबरोबर राहुल उलवेकर असतील, एकाच संघातून खेळणारे हे खेळाडू आहेत आणि आज मात्र कळंबोली क्रिकेटमध्ये या खेळाडूंना आपण सातत्यानं नक्कीच पाहतोय. शिवगर्जना संघानं दबाव निर्माण केलाय. राहुल ही एक महत्वपूर्ण विकेट इथे मात्र प्राप्त केली गेली, तर इनॅट नंबर 5 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मंगेश साळुंके एक जेन्युइन ऑलराऊंडर, संघर्ष संघाचा व्यावसायिक क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे. वाशीगाव संघाकडून व्यावसायिक क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून सातत्यानं नक्कीच खेळलं जातं. परंतु इथे पहा स्ट्रेच वाईट हा नियम मात्र पुन्हा एकदा अप्लाय केला जातोय. उमेश शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण ओळखतोय LIG एंड कडनं गोलंदाजी केली जाते. तर नक्कीच या ठिकाणी उमेश दादा भोईर कोच देखील होते RPL ला जो संघ होता त्या संघामध्ये. यावेळेस मात्र ड्राईव्ह काढायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंगचा अभाव, शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातो, शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये, तोपर्यंत मात्र फलंदाजांना संधी मिळते. सिंगल ना संघर्ष संघाची धावसंख्या मात्र 4 गडी बाद 14 धावा, 3 गडी बाद 14 धावा, माफ करा. बाद होणारे फलंदाज आपण पाहिले. ललित केशवन सामन्याच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला, सागर बाद झाला सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवरती आणि त्यानंतर मात्र राहुल ज्यानं 2 चौकारांची उपयुक्त खेळी जरूर साकारली, परंतु त्यानंतर मात्र मोठ्या खेळीमध्ये परावर्तित करू शकला नाही आपल्या खेळीला आणि तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळाला. कदाचित आज सुहास नाळे उपलब्ध नाहीये संघामध्ये. इथे मात्र धीम्या गतीने चेंडू फेकला गेलाय. उमेश भोईरचा जर आपण विचार केला तर बराचसा अनुभव आहे. अनेक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धांमध्ये या खेळाडूला आपण सातत्यानं पाहतो. RPL मध्ये देखील एका संघाचं प्रशिक्षक पद त्यांच्या माध्यमातून भूषवलं गेलं होतं आणि बराचसा अनुभव आहे. चेंडूची ग्रीप जर आपण पाहिली तर अगदी 2 बोटांमध्ये चेंडू पकडला जातो आणि त्यानंतर मात्र ज्या वेळेला चेंडू रिलीज केला जातो त्यावेळेला धीम्या गतीनं चेंडू फेकले जातात आणि हेच कारण आहे की फलंदाजांना संपूर्ण ताकद लावावी लागते जर त्या अशा चेंडूवरती प्रहार करायचा असेल आणि त्यामुळेच मिस टायमिंग हे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे मात्र मनगटाचा वापर केला जातोय. सिंगल मात्र येते, चांगला निर्णय मी म्हणेन डेंजर एंड कडे होता फलंदाज भीम आणि भीमनं मात्र नकार दिलाय. सिंगल आले. षटक क्रमांक 2 यशस्वी षटकाची इथे मात्र होते सांगता. राहुल सारखी महत्वपूर्ण विकेट प्राप्त करत असताना धावा खर्च केल्या या षटकामध्ये अवघ्या 8 धावा आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघर्ष संघाची धावसंख्या मात्र धावफलकावर 3 गडी बाद 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. 8.5च्या सरासरीनं 17 धावा धावफलकावरती आल्यात. परंतु इथून मात्र 2 षटकात कितपत धावा उभारल्या जाणार. 17 धावा धावफलकावरती आल्यानंतर मंगेश साळुंके आणि भीम यादव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विस्फोटक फलंदाजीसाठी हे दोनही खेळाडू ओळखले जातात
आणि एकंदर जर आपण विचार केला तर यानंतर किरण डेंबरे, दादा भोईर आणि हनुमंत चौधर स्वतः संघनायक हे 3 खेळाडू तुमच्या संघामध्ये साबूत आहेत. कदाचित सुहास नाळे आज संघामध्ये उपलब्ध नाहीये, परंतु अजित नाळे या संघामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे इथून देखील बरीचशी फलंदाजी अद्याप बाकी आहे. तर कोणत्या तरी एका फलंदाजाला म्हणण्याऐवजी इथे मात्र भीम यादवला थोडासा आक्रमक पावित्रा हा घ्यावा लागेल. आक्रमक पावित्रा घेत असताना तुमचं शॉट सिलेक्शन खूप महत्वाचं असेल. ऑनसाईडचा फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिलं तर फाईन लेगचा जो क्षेत्ररक्षक आहे हा 30 यार्ड सर्कलमध्ये आहे. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला ऑनसाईड रिजन मध्ये डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अवाक्या बाहेर ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून बेगेट षटकार. या खेळासाठी नक्कीच हा खेळाडू ओळखला जातो, कारण एक्सेलरेट करावं लागेल, तुम्हाला गिअर बदलावा लागतील. 2 षटकामध्ये अवघ्या 17 धावा आल्यात आणि अंतिम 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे मात्र भीम यादवनं ओळखलं. हलकासा ओव्हरपिच चेंडू. सागर सर्वात यशस्वी गोलंदाज, शिवगर्जना संघाचा जर आपण विचार केला तर सर्वात यशस्वी गोलंदाज आहे, परंतु या गोलंदाजाला टार्गेट केलं जात आहे. या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, मानसिक दडपण निर्माण केलंय आणि इथून मात्र भीम यादव याच्या बॅटमधनं मात्र या संपूर्ण स्पर्धेतला 37वा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पूल केला गेलाय. फाईन लेग रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, हे अगोदरच ओळखलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती येत आहेत. मला वाटतं रोशन त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत, तोपर्यंत मात्र मिळते संधी. आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 25 रन्स, 25 धावा धावफलकावरती आल्या. पहा, एका षटकारानं पूर्णपणे धावफलकाचा जो चेहरा मोर आहे हा पूर्णपणे बदललाय. एकीकडे जर आपण पाहिलं तर धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळाला. संघर्ष संघ पहिल्या 2 षटकांमध्ये आघाडीचे 3 महत्वपूर्ण फलंदाज गमावले, परंतु एका षटकारानं मात्र पुन्हा एकदा नवचैतन्य हे नक्कीच पाहायला मिळालं. ते संघर्ष संघाच्या चंबूमध्ये थोडासा आता मी म्हणेन की हलचल आपल्याला जरूर पाहायला मिळते. थोडासा मी म्हणेन की टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज देखील यायला लागलाय संघर्ष संघाच्या चंबूमधून. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने मात्र संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 27 धावा. यानंतर दादा भोईर, किरण डेंबरे, हनुमंत चौधर यासारखे खेळाडू अजूनही तुमच्या संघामध्ये चंबूमध्ये साबूत आहेत. त्यामुळे भीम यादव इथे मात्र आक्रमकता सातत्यानं मैदानावरती दाखवली जाईल. यावेळेस मात्र चांगला कमबॅक गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र सलगच्या 2 चेंडूवरती 2 दुहेरी प्रकारच्या धावा आल्या. म्हणजे पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यानंतर मात्र 4थ्या चेंडूवर ते मात्र कुठेतरी निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश संपादन केलं गोलंदाज सागरचं. आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरं आणि सांघिक 3रं षटक हाताळलं जाते सागरच्या माध्यमातून. आणि इथे मात्र सागरच्या उर्वरित 2 चेंडूचा कशा पद्धतीने सामना केला जाणार याकडे देखील नजर आहे. चेंडू हवेमध्ये. सुहास यमगर झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु झेल मात्र शेवटच्या क्षणाला जमिनीवर आदळतोय. सिंगल मात्र मिळाली आहे. आणि इथून मंगेश साळुंके, मंगेश दादा अंतिम चेंडूसाठी स्ट्रायकिंग एंडला येत आहेत. नंतरचं षटक असेल 4थं षटक, जो येणारा 3रा गोलंदाज असेल, या 3ऱ्या गोलंदाजाच्या माध्यमातून हे 4थं षटक हाताळलं जाईल. त्यामुळे सिंगल न स्ट्राईक आपल्याकडे रिटेन करायची, कारण डावखुरे हाताचा फलंदाज आहे की या चेंडूवर एखादा मोठा फटका शोधायचा. मला वाटतं मंगेश साळुंके अशा पद्धतीचे फलंदाज आहेत की जे प्रीमेडिटेड शॉट खेळण्यामध्ये विश्वास दर्शवत नाहीत, तर चेंडूच्या मेरिट प्रमाणे फटकाचं शॉटचं सिलेक्शन करण्यामध्ये हा खेळाडू माहिर मानला जातो. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण पाहतो की बरेचसे खेळाडू हे आपल्या माइंडमध्ये सेट करतात की हा चेंडू मला ऑन साईडला खेळायचा आहे, हा चेंडू मला ऑफ साईडला खेळायचा आहे. परंतु मंगेश साळुंके अशा पद्धतीचे खेळाडू, ते व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. त्यामुळे चेंडूच्या मेरिट प्रमाणे या खेळाडूकडे क्षमता आहे. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय, पंच बाहेर निघतायत, वाईडची बागडी नक्कीच केली जाते आणि ही अपील मात्र उचलून धरताय. कारण टप्पा पडल्यानंतर चेंडूमध्ये ड्रिफ्ट पाहायला मिळाली, चेंडू बाहेर निघाला, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. आणि इथे मात्र मी म्हणेन की सिंगलनं जर स्ट्राईक रोटेट केली गेली तर मात्र अंतिम चेंडूमध्ये, अंतिम षटकामध्ये मंगेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. यावेळेस स्टंपांच्या वरून, अगदी लेग स्टिकच्या वरून हा चेंडू जातोय. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न होता अंतिम चेंडूवरती, परंतु
कोणत्याही प्रकारचं यश नाहीये. चेंडू सरळ जाऊन विसावलाय. षटक क्रमांक 3 झाले समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघर्ष संघाची धावसंख्या धावफलकावर 29. तर 29 धावा धावफलकावरती आल्या. जवळपास प्रतिषटक 8.66. नक्कीच नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये 29 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजेच 9.66 या सरासरीनं मात्र धावगती आतापर्यंत उभारली गेली आहे. आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये कितपत धावा उभारल्या जाणार. मंगेश साळुंके मैदानाच्या आतमध्ये आहेत. डावकुरे हाताचे फलंदाज भीम यादव अगदी मी म्हणेन की पहिल्या षटकापासून मैदानावरती आहेत. त्यामुळे एंडचा जर आपण विचार केला तर एंड डावकुरे हाताच्या फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे नक्की काय स्ट्रॅटेजी असेल, काय रणनीती असेल, ललित केशवन मैदानाच्या आतमध्ये आले होते, काहीचा मेसेज नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तर भीम यादवचा जर आपण विचार केला तर क्षमता आहे याही फलंदाजामध्ये. रोहा, पेण, श्रीवर्धन, उरण, अलिबाग या विभागामध्ये सातत्यानं हा खेळाडू आपल्याला नक्कीच विविध स्पर्धांमध्ये पाहायला मिळतो. भीम यादव क्षमता आहे या फलंदाजामध्ये. आणि अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज सुहास. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये. सागर कडनं इथे मात्र चूक होतीये. अतिशय वेगानं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इथे मात्र चूक होते आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा, 4 महत्वपूर्ण धावा. परंतु अरविंद प्रयत्न खूप चांगला होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला. 4 महत्वपूर्ण धावा या ठिकाणी धावफलकावरती आल्या आणि या 4 धाव्यांच्या बरोबरीनं संघर्ष संघाची धावसंख्या मात्र 33 धावा. 33 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सुहास ते मात्र ऑनसाइड रिझन मध्ये. नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. पण 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. 3 चौकारांसाठी नक्कीच पारितोषिक इथे नाहीये, कारण वाघमोडे साहेबांच्या माध्यमातून सलग 3 चेंडूवर 3 षटकार लगावणाऱ्या फलंदाजासाठी 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर खुशी एंटरप्राइजेस अर्थातच प्रिन्स वर्मा आणि शरद चट्टियार यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकारांसाठी रोख रक्कम 2222 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस मात्र शॉर्टम पूल काढण्याचा प्रयत्न. फ्रंट फूट पूल आहे. चेंडू हवेमध्ये. रोशन अतिशय वेगानं झेल खाली आला होता, परंतु झेल मात्र शेवटच्या क्षणाला सुटतोय आणि अतिशय सुरेख रनिंग भेटीचा विकेट. परंतु इथे मात्र तिसरी धाव घेताना फलंदाज मात्र परतावं लागेल. भीम यादव कदाचित तयार नव्हता. भीम यादव मंगेशनं पुश केलं आणि त्या कॉलला मात्र रिस्पॉन्ड करणं गरजेचं होतं आणि ते रिस्पॉन्ड करत असताना मात्र फलंदाज भीम यादवला आपली विकेट गमावावी लागले. परंतु बाद होण्यापूर्वी 10 महत्वपूर्ण धावा या षटकामध्ये या खेळाडूंना उभारल्या आणि या 10 धावांच्या बळावरती अंतिम षटकाचा खेळ सुरू असताना संघर्ष संघाची धावसंख्या धावफलकावर 39 धावा. 39 रन्स ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती आल्यात. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज किरण डेंबरे, अर्थातच नाना, माफ करा विनोद आहे, विनोद फड आहेत. कदाचित मला वाटतं रनिंग बिटवीन द विकेट हा खूप महत्वाचा फॅक्टर असेल. विनोद फड मैदानाच्या आतमध्ये आहेत. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. मंगेश साळुंके लेफ्ट हँडेड फलंदाज, LIG कडनं गोलंदाजी होते. अर्थातच डावकुरे हाताच्या फलंदाजासाठी उपयुक्त खेळपट्टी. इथे मात्र मोठा फडका खेळण्याचा मानस, परंतु राऊंड द विकेट गोलंदाजी केली जाते. पहा उजव्या हाताचा गोलंदाज आहे आणि उजव्या हाताने राऊंड द विकेट गोलंदाजी केली जाते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आपला स्वाभाविक खेळ हा नक्कीच या ठिकाणी मैदानावरती करावा लागेल. हरकत नाहीये. एखाद निर्धाव चेंडू नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला. इथे मात्र मोठा फटका, ज्या फटक्याची अपेक्षा केली गेली होती आणि मंगेशनं मात्र आपल्या फलंदाजीचा दमखम दाखवलाय. चेंडू सीमा रेखा पार. या 6 धावेनं धावफलकावरती बदल. 4 गडी बाद 45. 45 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवरती सांगण्याची गरज नाही, मोठा फटका शोधला जाणार फलंदाजाच्या माध्यमातून. या षटकारानं कॉन्फिडन्स जरूर आला असेल. तो फलंदाज मंगेश साळुंकेला सातत्यानं व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू आहे.
आणि बऱ्याचशा व्यावसायिक क्रिकेट स्पर्धांमध्ये या खेळाडूला आपण सातत्यानं पाहतो. यावेळेस मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता, डीप कव्हरला हा चेंडू नक्की ढकलला गेलाय. 2 महत्वपूर्ण धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने मात्र संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 47 आणि विजयासाठी मात्र लक्ष असेल ते शिवगर्जना संघासमोर 48 धावांचं. एक सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली गेले. संघर्ष संघाच्या माध्यमातून दपकत सुरुवात झाली होती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज गमावले, परंतु तिथून मात्र कमबॅक केलं. कौतुक करावं लागेल राहुल चक्रपाणी या फलंदाजाचं, कौतुक करावं लागेल फलंदाज भीम यादवचं आणि त्यानंतर मात्र एक उपयुक्त खेळी या मैदानावरती साकारली. अर्थातच मंगेश साळुंके यांच्या माध्यमातून या 3 खेळाडूंच्या दमदार खेळीच्या बळावरती मात्र संघर्ष संघानं एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर उभारली आहे. विजयासाठी लक्ष उभा केलंय 48 धावांचं आणि या 48 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जाणार याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती रविराज. परंतु तत्पूर्वी विनंती असेल या पहिल्या फेरीतील चौथी लढत अर्थातच स्मॅश स्पोर्ट्स कळंबोली आणि दगडी चाळ या दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिली पुकार आहे की आपण खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय, इनिंग ब्रेक आहे, तर नाणेफेकीसाठी आपण लगेचच संपर्क करायचा आहे. स्मॅश स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि दगडी चाळ मित्रमंडळ कळंबोली या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, मी थोडस थांबतोय, परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा स्वराज्य चषक 2021. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या आपण जोडले जाऊयात मराठीचा एक अप्रतिम आवाज, एक नवोदित समालोचक रविराज. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री छत्रपती क्रीडांगणावरती मी रविराज तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. क्रिकेटचा अस्सल मेजवानी म्हणू आपण त्याला. नक्कीच सुवर्णील संधी असणारे अरविंदजी कडव यांच्यासाठी 3 सलग षटकारांसाठी वाघमोडे साहेब यांच्याकडून 3000चं पारितोषिक असणार आहे. नक्कीच विचार केला तर स्वराज्य कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ कळंबोली मार्केटचा राजा पुरस्कृत स्वराज्य चषक 2021 पाहतोय, अनुभवतोय. क्रिकेटचा नवीन थरार, हाय व्होल्टेजचा सामना, मोठा रंगतदार सामना इकडे पाहतोय शिवगर्जना, तर दुसरीकडे पाहतोय संघर्ष हा संघ. प्रथम तर नक्कीच रविराज या ठिकाणी खेळाचं धावतं वर्णन आपण रविराजच्या माध्यमातून जरूर ऐकणार आहोत. परंतु एक बदल नक्कीच आज संघर्ष संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो बदल मी देखील त्या खेळाडूला ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तो बदल आमच्या लक्षात आला आणि तो बदल म्हणजे अर्थातच सुधीर काळे संघर्ष एक्सप्रेस आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. मला वाटतं की तब्बल 10 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा खेळाडू आणि या खेळाडूची गुणवत्ता, या खेळाडूच्या खेळाचा दर्जा हा कळंबोली क्रिकेट वासियांना सांगण्याची गरज नाहीये मित्रांनो. एक अप्रतिम दर्जेदार वेगवान गोलंदाज म्हणून संघर्ष एक्सप्रेस अर्थातच सुधीर काळे या खेळाडूची ओळख होती. परंतु काही वैयक्तिक कारणास्तव हा खेळाडू क्रिकेट पासून गेली तब्बल 10 वर्ष दूर होता. परंतु आज मात्र या खेळाडूला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहितोय आणि पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं मी म्हणेन की ही एक खूप जमेची बाजू संघर्ष संघासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये जरूर ठरू शकतो. जर सुधीर काळेना जर पुन्हा एकदा कमबॅक केला असेल क्रिकेटच्या माध्यमातून संघर्ष संघामध्ये, तर नक्कीच संघर्ष संघासाठी ती खूप मोठी मी म्हणेन की अपॉर्च्युनिटी असेल, खूप मोठं मी म्हणेन की अचिव्हमेंट असेल संघर्ष संघाचा की सुधीर सारखा गुणवंत खेळाडू या संघामध्ये मात्र पुन्हा एकदा परत मिळवणं. तर खूप खूप शुभेच्छा दोनही संघांना. आणि जसं खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या आपण जाऊयात पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती रविराज. नक्कीच धन्यवाद. नक्कीच मी विनंती करतो स्मॅश स्पोर्ट्स क्लब आणि दगडीचा संघाचे संघनायक की आपण याचे नाणेफेकीसाठी, कारण की
दुसरी पुकार आहे, कारण की दुसऱ्या सत्राचा उत्तरार्ध होत आलेला आहे. कृपया विनंती आहे, स्मॅश संघ स्पोर्ट, स्मॅश संघाचे संघनायक आणि दगडीचा संघाचे संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचंय. दुसरा आणि अंतिम कॉल असणार आहे. नक्कीच विचार करूया मैदानाकडे वळूया थोडस. प्रथम शिवगर्जना या संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा विचार केला. प्रथम पाहिलं तर संघर्ष संघाची पहिली ओपनिंग जोडी होती ती कुठेतरी हरभरती पाहायला मिळाली. त्यानंतर भीमे यादवनं चांगली सुरुवात केली. खूपच चांगल्या प्रकारचं टर्निंग पॉईंट आपल्याला पाहायला मिळाला. नवयुद्ध सागर यालाही सुद्धा चान्स मिळाला, पण त्या चान्सला तिने डान्स नीट केला नाही, पाहायला मिळत नाहीये. परंतु काय हरकत नाही, धावसंख्येचा ओघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका सत्राच्या समाप्ती अखेर 47 धावा संघर्ष या संघाने काढताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडूला भिरकावून लावले कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू जातोय सरस सीमारेखा पार. पंच आम्हाला दर्शवतात हा आहे घणाघाती चौकार. नक्कीच आले मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत फलंदाजी आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकात काय होणार काय बिघडणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. पहिल्या चेंडूवर मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. आले आपल्या गुणवत्ता दाखवले. आपल्या फलंदाजीचा चेहरा काय हा पूर्णपणे क्रीडा रसिकांना दाखवून दिलाय फलंदाज उमेश भोईर याने. तर नॉन स्ट्रायकिंगवर आपण पाहू शकतो सौरभ याचा विचार केला तर डावखोरा फलंदाज आहे. प्रॅक्टिस सेशन मध्ये खूप लांब षटका त्याच्या बॅटीतून पाहायला मिळतात. यावेळेस कशा प्रकारची फलंदाजी करणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. यावेळेस मात्र टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर दिले. तू शेर तर मी 1.25 शेर. टप्पा पडतोय, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, बॅटीची आउटर एज आणि मात्र यष्टिरक्षकच्या हातात सुरक्षित चेंडू आणि उमेश भोईर बॅक टू डगाव. खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. अतिरिक्त खांद्याचा उपयोग केलेला हा चेंडू टप्पा पाडल्यावर नंतर अतिरिक्त उसळी घेतोय. गोल्डन स्पॉटवर टाकलेला चेंडू दादा भोईर कमबॅक करतोय, कारण की पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि पूर्णपणे कमबॅक करायचं होतं. तेव्हा मात्र पुन्हा एकदा दादा भोईरने आपली गोलंदाजी पूर्णपणे मैदानावर दाखवून दिली. नौका फलंदाज सुहास आपल्याला नक्कीच फलंदाजीवर नक्कीच पाहायला मिळेल. तर नॉन स्ट्रायकिंग आपण पाहतोय सौरभ कशा प्रकारची फलंदाजी करणार हे पाहणे देखील उत्कंठावर्धक, कारण की मागच्या वीक पासून त्याला ओपनिंग मध्ये येण्याची एक सुवर्ण संधी मिळाली आणि त्या संधीचं कसं सोनं करणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. 2 चेंडूच्या समाप्ती अखेर धावफलकावर 10 पाहायला मिळतात. 4 धावा. नक्कीच 2 चेंडूच्या समाप्ती अखेर 4 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सुहास ऑन स्ट्राईक अँड नॉन स्ट्राईक वर आपण पाहतोय. सौरभ तर गोलंदाजीच्या भोवऱ्यावर 12 ते 13 पावलांचा अतिशय वेगवान राईट ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या एष्टीकडून. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू चेंज ऑफ द पेस. नक्कीच लेग बायचा इशारा मिळतोय पंचांकडून. नक्कीच एका धावेत समाधान मानावे लागेल. एका धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये. 3 चेंडूच्या समाप्ती अखेर 5 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सुंदर खेळी पाहायला मिळते गोलंदाज दादा भोईर यांच्याकडून, कारण की विचार केला तर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी वारंवार पाहायला मिळते. चेंज ऑफ द पेस, ऑफ कटर, लेग कटर. नक्कीच 2 प्रकारचे गोलंदाज असतात. एक म्हणजे अतिरिक्त खांद्याचा गोलंदाज आणि दुसरा म्हणजे रिस्ट मधून टाकणारा गोलंदाज. नाही विचार केला तर रिस्ट मधनं खूप सारे गोलंदाज टाकतात. एकता संघातील अमित पाटील असेल, रिया श्री गणेश संघातील काजेश यादव असेल, तसेच रॉयल संघातील अरविंद ढके असेल, हे सगळे रिस्टचा वापर करून गोलंदाज टाकतात. पण दादा भोईर अतिरिक्त खांद्याचा उसळी घेणारा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा बीट होतोय. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. नक्कीच विचार केला तर जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडू होईल तेव्हा मात्र सौरभ आणि शिवगर्जना संघांवर प्रेशर नक्कीच पाहायला मिळेल. 4 चेंडूच्या समाप्ती अखेर धावफलकावर 5 ही धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस लो राहतोय. यावेळेस मात्र लो राहतोय चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. थोडीशी स्पीच वळले. जसा जसा सूर्य मध्यात येईल तेव्हा कुठेतरी
फलंदाजीसाठी सुपीक अशी आपल्याला फलंदाजी पाहायला नक्कीच मिळेल, परंतु कधी कधी चेंडू खाली राहतोय, कधी कधी घुसती घेतोय. म्हणजे कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या सौरभ याला कुठेतरी विचार करावा लागेल, कारण की पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक. 30 yards मध्ये सर्वच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु 2 खेळाडू बाहेर आहेत. यावेळेस पावलांचा उपयोग सुरेख फलंदाजी पाहायला मिळते, कारण की त्यानं ओळखलं होतं पहिला चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय, दुसरा चेंडू थोडासा लोअर होतोय. नक्कीच षटक समाप्ती अखेर 10 फलका 10 पाहायला मिळतात. 6 धावा 10 फलकावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. एक षटक समाप्ती अखेर गोल्डन षटकाची सांगता होताना पाहायला मिळते. नक्कीच विचार केला दादा भोयर याचा, तर पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं. उमेश भोयर सारख्या फलंदाजाला त्यांनी तंबूच्या आश्रयाला पाठवलं. नक्कीच 2 निर्धाव चेंडू टाकले. नक्कीच एका षटकाच्या संपती अखेर 6 धावा फलकावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. कशा प्रकारची गोलंदाजी करणार राहुल हे पाहणे देखील उत्कंठावर्धक, कारण की राहुल याचा विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी वारंवार प्रॅक्टिस सेशन मध्ये पाहायला मिळते. नक्कीच आज कुठेतरी गोलंदाजीच्या भोवल्यावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. व चांगल्या प्रकारचा रिसचा वापर करतो, अतिरिक्त खांद्याचा उपयोग करतो. टप्पा पडल्यावर थोडासा बाहेर येतो चेंडू. कृपया विनंती करतो स्मॅश संघाचे संघनायक आणि दगडीचा संघाचे संघनायक आलेले आहेत, तर मी विनंती करतो स्मॅश संघाचे संघनायक आपण यायचं आहे नाणेफिकीसाठी. दुसरं षटक मार्गस्थ आहे, कृपया विनंती आहे. स्मॅश संघाचे संघनायक शेवटचा आणि अंतिम कॉल असणार आहे. नक्कीच एक पुन्हा एकदा मैदानाकडे वया 6 चेंडू नंतर 6 धावा 10 फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज राहुल याचा विचार करत होता आपण. अतिरिक्त खांद्याचा वापर करणारा हा गोलंदाज आहे, रिसचा वापर करतो. टप्पा पडल्यावर बाहेर येतो चेंडू. पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम राहुल हा फलंदाज करत असतो, परंतु विचार केला सौरभ पूर्णपणे धारदार फलंदाजी त्याच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळते. मागच्या वीक मध्ये आपण पाहिलं 2-4 चेंडू डॉट खाल्ल्यानंतर कुठेतरी कष्टात होता, परंतु त्यानंतर एक घणाघाती षटकार लावला होता. परंतु यावेळेस पुन्हा एकदा दर्पणाखाली वावरतोय सौरभ. कशा प्रकारची फलंदाजी करणार यावेळेस? मात्र त्रिजा फळ उद्ध्वस्त. पंचांचं बोट आकाशाकडे. थोडासा चेंज ऑफ द पेस सफल झाला होता, पूर्णपणे त्रिजा फळ मोकळं होतं आणि मात्र चेंडू धडकतोय पुन्हा एकदा त्रिजा फळ आणि मात्र फलंदाज सौरभ बॅक टू पवेलियन. नक्कीच विचार केला तर सौरभ पोटे 1 धाव करून मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नौका फलंदाज नागेश आपल्याला पाहायला मिळतो. नागेशाचा विचार केला तर व्ही मध्ये हा खेळणारा फलंदाज आहे. पुढे चेंडू द्याल तर नक्कीच त्या चेंडूवर तुम्हाला सन्मान मिळेल, यात काही शंका नाहीये. परंतु जखडून ठेवण्याचं काम पूर्णपणे राहुल चक्रपाणी करेल, यात काही मात्र शंका नाहीये. तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय सुहास, तर स्ट्रायकिंग एंडवर नागेश. नक्कीच नागार्जुन आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं फलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. इन ॲट नंबर 4 नागार्जुन आपल्याला त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. नक्की तर राहुल याचा विचार केला तर खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. ओळखलं होतं सौरभ थोडासा सफल झालाय, पूर्णपणे स्टंप होता तो मोकळा दिसला आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकून त्रिजा फळ मात्र उद्ध्वस्त केलं. यावेळेस मात्र बॅटीचे आउटरेज घेऊन चांगली सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. मंगेश यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस मात्र पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहायला मिळत नाहीये, कारण की मागच्या सत्राचा विचार केला, मागच्या वीकचा विचार केला तर सर्व षटक हे पॉवर प्लेचं षटक टाकताना पाहायला मिळालं. मी विनंती करतो स्मॅश संघाचे संघनायक अंतिम आणि शेवटचा कॉल असणार आहे. कृपया विनंती आहे स्मॅश संघाचे संघनायक लवकरात लवकर यायचे. दगडीचा संघाचे संघनायक आलेले आहेत. नक्कीच 3 चेंडूच्या समाप्ती अखेर 7 धाव फलकावर पाहायला मिळतात. सुंदर आतापर्यंत संघर्ष संघाच्या बाजूने हा सामना झुकताना पाहायला मिळतो. यावेळेस पावलांचा उपयोग स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीचा चेंडू
परंतु कुठेतरी चेंडू निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. ललित केशवन याच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला वारंवार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस कुठेतरी फंबलनेस पाहायला मिळतोय. डोळ्यावर कुठेतरी सूर्याची किरणे पडताना पाहायला मिळतात, त्यामुळे कुठेतरी चेंडूची झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळते. सुहास सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं कितपत महागडं होईल हे थोड्याच वेळेला आपल्याला नक्कीच कळेल. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने तटवलेला चेंडू, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खाली, चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल, तर मात्र एका धावेत समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10च्या घरामध्ये. 4 चेंडूच्या समाप्ती अखेर 10 धावा धाव फलकार आपल्याला सुस्थितीत जाताना पाहायला मिळतात. पूर्णपणे खेळ हा संघर्ष संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल, पण क्रिकेटचा एक मूलमंत्र आहे, क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दाला फारसं महत्व नाहीये. आणि 4-4 पहिल्या बॉलला विकेट, दुसरा 1 रन, तिसरा बॉल 2 रन आणि चौथा बॉल 1 रन. नक्कीच 5 चेंडूच्या समाप्ती अखेर 6 धावा धाव फलकार आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला भिरकाव लावले. खूपच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, कारण की टप्पापल्यावर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू होता. सुंदर फेकी आपल्याला होताना पाहायला मिळते. 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. या 3 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. नक्कीच 2 षटकाच्या समाप्ती अखेर 13 धावा धाव फलकार पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू विजयासाठी 35 धावेची आवश्यकता असणार आहे. कशा प्रकारची गोलंदाजी करणार दादा भोईर हे पाहणं देखील उत्कंठावर्धक, कारण की फलंदाजीचा विचार केला सुहास आहे, नागा आहे, कशा प्रकारची फलंदाजी करणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक, कारण की 13 धावा धाव फलकार पाहायला मिळतात 2 षटकाच्या समाप्ती अखेर. येणारे 12 चेंडू विजयासाठी 35 धावेची आवश्यकता असणार आहे. प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे प्रहार आले तर कुठेतरी शिवगर्जना हा संघ सुस्थितीत पोहोचताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू विजयासाठी 35 धावेची आवश्यकता. हाय व्होल्टेजचा सामना, मोठा रंगतदार सामना, परंतु येथे एकही निर्धाव चेंडू शिवगर्जना संघाला पराभवाच्या खाईत लोटणारा असेल, परंतु संघर्ष संघाचा एकही खराब चेंडू संघर्ष संघ हळूहळू एक एक पायरी विजयाच्या पायरीपासून हळूहळू खेचताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच दादा भोईर गोलंदाजीच्या भोवऱ्याला पाहायला मिळते. वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन होते. 10 ते 12 पावलांचा अतिशय वेगवान रनअप. पंचांच्या डाव्या इष्टीकडून कशा प्रकारची गोलंदाजी करणार. यावेळेस खूपच चांगल्या पद्धतीचा चेंडू टप्पा पाडल्यावर थोडासा आतमध्ये होतोय, ड्रिप करतोय चेंडू पूर्णपणे, आणि मात्र नागाच्या बॅटमधून कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाही. हे युद्ध फक्त गोलंदाज आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. टप्पा पडल्यावर गुंडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू आणि बॅटमध्ये आणि चेंडूमध्ये कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. 1 चेंडूच्या समाप्ती अखेर 10 फलकार 10 पाहायला मिळतात. 13 धावा धाव फलकार नक्कीच पाहायला मिळतात. यावेळेस खूपच सुरेख चेंडू अपील मागितली जाते. अति उत्साहजादा आत्मविश्वासाची कमतरता होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. शिवगर्जना संघातील जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडूची सांगता होईल तेव्हा तेव्हा मात्र धावसंख्येचा आलेख आहे तो वाढला जाईल आणि चेंडूची कमतरता नक्कीच भासेल. येणारे 10 चेंडू विजयासाठी 35 धावेची आवश्यकता. अजून देखील 13 या धावसंख्येवर स्थिरावलेली ह्या धावसंख्या पुन्हा एकदा तीच दिशा पाहायला मिळते. कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. निर्धाव आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 3 चेंडूचा विचार केला तर ते 3ही चेंडू एका स्पॉटवर टाकले होते आणि ते 3 चेंडू अँगल नुसार आतमध्ये येत आहेत. म्हणजे नागा पूर्णपणे विस्कळीत होताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम नागा हा फलंदाजाला. यावेळेस मात्र शॉर्ट टर्म बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच क्षेत्ररक्षण खाली होते. चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल, 2 मात्र एका धावेत समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14च्या घरामध्ये. 4 चेंडूच्या समाप्ती अखेर 14 धावा धाव फलकार पाहायला मिळतात.
येणारे 8 चेंडू विजयासाठी 34 धावेची आवश्यकता. या 2 चेंडूमध्ये 2 प्रहार लावावेच लागतील, तेव्हा कुठेतरी शिवगर्जना संघ हा सुस्थितीत पोहोचताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस चेंडूला भिरकावून लावले, चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठले उंची आणि फलंदाज बॅक टू पवेलियन. नक्कीच सुहास बॅक टू पवेलियन पाहायला मिळतोय, कारण की मोठ्या फटकेची आवश्यकता होती. थोडासा स्लोवर प्रतीचा बॉल टाकला होता, बॉलवर थोडीशी बोट फिरवली होती, त्यामुळे कुठेतरी ड्रिफ्ट झाला तो कमी आणि बॅटिंग बॉल मध्ये थोडासा संपर्क कमी होताना पाहायला मिळाला. टायमिंग चांगली होती, परंतु ताकद जरा अपुरी पडली. 5 चेंडूच्या संपतेकर धाव फलकावर धाव पाहायला मिळतात, तर 14 धावा. हो, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकाचा विचार केला तर अवघ्या 1 धावा खर्च करताना पाहायला मिळाला गोलंदाज दादा भोईर. गोल्डन षटकाची वारंवार सांगता करताना पाहायला मिळतोय दादा भोईर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज दादा, तर स्ट्रायकिंग एंडवर नागा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून लावण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली दादा भोईर याच्या माध्यमातून. नक्कीच या षटकामध्ये 2 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 15च्या घरामध्ये. म्हणजे येणारे 6 चेंडू विजयासाठी 33 धावेची आवश्यकता. म्हणजे येणारे 6 चेंडू मध्ये 6 षटकार लावावे लागतील. यात माहिती मात्र ही शंका नाहीये, कशा प्रकारची फलंदाजी करणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक, कारण की कित्येक वेळा आपण पाहिले 6 चेंडू मध्ये 6 षटकार लावले गेलेत. नक्कीच रविराज, या ठिकाणी आपण पाहत आहोत पहिल्या फेरीतील यानंतरच्या होणाऱ्या लढतीचा नाणेफेकीचा कौल देखील झालाय. पण तो कौतुक संघर्ष संघानं पूर्णपणे या सामन्यावरती आपली मात्र पकड मजबूत केली. 6 चेंडू 33 धावांची गरज आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज दादा भोईरचं. आज मात्र दादा भोईरनं त्याच्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी केली. वेग ही खऱ्या अर्थानं ओळख आहे दादा भोईरची. गेल्या काही टुर्नामेंट जर आपण पाहिलं तर दादा भोईरचा वेग कुठेतरी हरवला होता, धीम्या गतीने गोलंदाजी पाहायला मिळत होती. पण तो आज मात्र दादानं आपल्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी केली आहे. पण यॉर्कर किंग म्हणून या गोलंदाजाला ग्रामीण क्रिकेटमध्ये नक्कीच ओळखलं जात होतं. कळंबोली क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तर सातत्यानं यॉर्कर चेंडू करणं ही या गोलंदाजाची ओळख होती. त्यानंतर मंगेश साळुंकेचा जर आपण विचार केला तर मंगेश साळुंके स्विंग सुलतान म्हणून नक्कीच ओळखला जातो. दोनही दिशेला चेंडू स्विंग करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. आणि नॅचरली जर आपण पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अँगल क्रिएट होतो. तर इथे मात्र गोलंदाज वैभवच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. म्हणजे सुधीर अर्थातच संघर्ष एक्सप्रेस पाहण्यासाठी तुम्हाला मात्र थोडीशी वाट पाहावी लागेल. कदाचित अशी चिन्ह आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर आली आहे सिंगल. या ठिकाणी 5 श्रीधर अर्थातच नागार्जुन ज्याला संबोधलं जातं हा खेळाडू मैदानावरती आहे. थोडंसं चुकीचं शॉट सिलेक्शन झालं त्याच्याकडनं आणि त्यामुळे कदाचित चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. ताकदीवरती कधीही तुम्ही फलंदाजी करण्यासाठी जाऊ नका. चेंडूच्या मेरिट प्रमाणे तुम्हाला फलंदाजी करणं गरजेचं असतं. इथे मात्र कौतुक गोलंदाज आघाडीचे गोलंदाज दादा भोईरचं तर नक्कीच करावं लागेल. मंगेश साळुंकेनं देखील खूप चांगलं षटक हाताळलं गेलं आणि त्यानंतर मात्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना वैभव मोहिते हा देखील गोलंदाज मात्र खूप चांगली अप्रतिम कामगिरी या ठिकाणी करतोय. इथे मात्र पावलांचा वापर यष्ट्यांपासून थोडासा दूर आहे यष्टी रक्षक अजित आणि त्यामुळेच की काही कदाचित फलंदाजाला जीवनदान मिळतंय. बहुधा हीच काहीशी विचारणा. पण तो एक आज जर युनिटी आपण पाहिली, एकता जर आपण पाहिली तर प्रत्येक खेळाडू आपापलं योगदान इथे मात्र देताना पाहायला मिळालं संघर्ष संघासाठी. भीम यादव असो, राहुल चक्रपाणी असो, त्यानंतर मंगेश साळुंके असो, दादा भोईर असो किंवा मग अंतिम षटक फेकताना अगदी वैभव मोहिते असो, सर्व खेळाडू एकसंघ होऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. आज हनुमंत चौधर मला वाटतं प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत, मैदानाच्या बाहेर आहेत आणि बाहेरून मात्र आपल्या खेळाडूंना बॅकअप करताना नक्कीच पाहायला मिळतात. यावेळेस पाऊलांचा वापर नाहीये. फुटवर्क जर तुमच्याकडे नसेल तर मात्र तुम्ही चेंडूला टाइम नक्कीच करता येणार नाहीये. केवळ खडे खडे जागेवरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला रवी आणि त्यामुळेच की काय की फलंदाज जो कॉन्फिडन्स लेवल होता सुरुवातीला उमेश भोईरच्या बाद झाल्यानंतर मात्र तो कॉन्फिडन्स मात्र कुठेतरी हरपला गेला आणि हळूहळू या स्पर्धेला मात्र निरोप द्यावा लागला. तो अर्थातच शिवगर्जना संघाला. वेल प्लेड शिवगर्जना संघाच्या पुढील वाटचालीसाठी आपण आयोजकांच्या वतीनं देऊया त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि
संघर्ष संघ ज्यानं आपल्या पहिल्या फेरीतील पहिली लढत या ठिकाणी जिंकली आहे, एकतर्फा ही लढत त्यानं आपल्या संघाच्या बाजूने जिंकवली आहे. तर संघर्ष संघाचं मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी पहा संघर्ष एक्सप्रेस अर्थातच सुधीर, प्रयत्न चांगला होता पण तो सुधीर, गुड टू सी यू अगेन ऑन द ग्राउंड. तर चला शिवगर्जना संघाचा संघनायक, शिवगर्जना संघाचा संघनायक आपल्याला विनंती, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.